रनिंग टाइम में पैर को हाथ नहीं लगाना। चला मित्रांनो, पाय सरळ करा, पाय सरळ. गुड मॉर्निंग सर्वांना. आत्ता तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आम्ही लेह लद्दाखहून परत फिरलो आहे. म्हणजे त्या चांगली बाबा टॉपपासून, कारण हेल्थ आमच्या बिघडल्या होत्या. आणि कसं आहे, प्रत्येकालाच ती झेपल असंही नाही आहे. कारण काय आहे की ऑक्सिजन लेवल खूप कमी असते आणि आपली ऑक्सिजन घेण्याची क्षमता किती आहे त्यावर तिथं आपण किती सर्वाईव्ह करतो हे डिपेंड असतं. त्यामुळं आम्हाला तिथं परतीचा मार्ग निवडावा लागला आणि त्यानुसार आम्ही मग एक शेवटचा जो एक स्पॉट होता तिथला सरचूचा तिथला स्पॉट तो एक पाहिला आणि तिथून पुढं रात्री मग इथे एक हॉटेलला आलो. तर हे आहे केलिंग म्हणून नाही, मनालीच्या बऱ्याच म्हणजे जवळपास 100-1 किलोमीटर अगोदर असेल ते मनालीला जायच्या. तर तिथं थांबलो आणि ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आम्ही. हॉटेल खूप रिजनेबल आणि आम्हाला 5 जणांना खूप रिजनेबल राहिली ही हॉटेल. आणि इथंच आम्ही रात्री जेवणही केलं होतं. तर असं झालं एकंदरीत. आणि आता आमचा प्रवास सुरू होणार आहे ह्याला मनालीकडं. तर रोहतांग पासला जायचं की नाही तो एक प्रश्न आहे. ते आता गाडीत बसल्यावरच ठरणार आहे. हे बघा पाठीमागं अजूनही बर्फाचे डोंगर आहे. आणि रात्री तुम्हाला दाखवता नाही आले, पण रात्री खूप जास्त बर्फ होता जागोजागी. आणि बर्फ म्हणजे आणि -3-4 डिग्री सेल्सिअसवर तापमान होतं. म्हणजे थंडी पण खूप जास्त होती. बाहेर पडलं तरी हात असा एकदम गोठल्यासारखा होऊ लागला, इतकी थंडी होती. तर तुम्ही समजू शकता, कारण -3-4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं बर्फात रूपांतर व्हायला सुरू होतं. आणि बर्फ इथं जे उंचावर आहे तिथं, तर हे बघा, हे तिथं बर्फ तर तुम्हाला दिसतच असेल. हा बर्फच आहे साचलेला आणि याच्या खालीच एक पाणी नदी असल्यासारखं आहे, तिथून पाणी वाहतं. पण खूप छान आहे हे शहर पण, केलांग. आणि इथं आमचा स्टे झाला. आता निघालो आहे. तर चला भेटतो तुम्हाला. आता पुढचा स्पॉट कोणता एक्सप्लोअर करणार ते सांगतोच तुम्हाला पुन्हा. चला मित्रांनो, हा मागवला आहे तंदूर पराठा, इकडं आहे अंडा ऑमलेट आणि ओम भाऊ आनंद घेत आहेत मॅगीचा. आणि इथं तंदूर पराठा करण्याची एक पद्धत आहे. हे बघा, तंदूर पराठा अशा पद्धतीने केला जातो आणि त्या भट्टीत लावला जातो आणि आपल्या ताटात बनवून आला आहे तो असा तंदूर पराठा आहे. मित्रांनो, सध्या आत्ता आलो आहे आम्ही अटल टनलजवळ. ही अटल टनल मनालीला जातानाच लागते. आम्हाला वाटलं नव्हतं की अटल टनलकडून आम्ही जाणार आहोत, पण योगायोगानं आम्हाला त्याच रस्त्यानं जायचं आहे आणि अटल टनल पुन्हा एकदा पाहता येणार आहे. हे बघा, अटल टनलच्या बाजूला किती गर्दी आहे इथं. म्हणजे सगळे फोटो काढण्यात व्यस्त आहे, कारण लोकेशनच असं आहे इथं. आणि मागच्या वेळेस इथं खूप फोटो वगैरे काढले होते सगळ्यांनी आणि हा फोटोसाठीचा स्पॉट आहे भारी. आणि इथं वारं खूप वेगानं वाहतं इथं. म्हणजे आपल्याला काय बोलतो एक, हे बघा तुम्हाला समोर जर दिसत असेल तर हे बघा लावलेले हे पताके किती वेगानं उडतात. हो, इथं आपण थांबलो होतो, व्हिडिओ घेतले ते तुम्ही खूप सारे. इथं व्हिडिओ घेतलाय कुठे विजू का नाराज होतो? विजू तेव्हा ओके. तर आता आली आहे समोर अटल टनल. विजू, आता तुम्ही व्हिडिओ नाही घेणार आहे का अटल टनलचा? हां. आणि ही अटल टनल जवळपास 5 का 6 किलोमीटरची आहे ना काहीतरी, त्यावर दिलेलं असेल. किती दिसतंय ओंबो? किती किलोमीटर? 10,075 फुटावर आहे आपण सध्या आपण 10,075 फुटावर उंच आहोत. आणि ही आली अटल टनल. एकदम भारी बनवलेली ही अटल टनल. आणि कधी कधी इथं नाही का खूप जास्त बर्फ पडल्यामुळे आतमध्ये फसलेले पण आपण त्या साईडला होतो रे. कोणत्या त्या साईडला होतो आपण? नाही, इकडूनच गेलो होतो आपण. या साईडनं इकडे गेलो होतो. नाही, आपण अटल टनल मध्ये घुसायच्या आधीच हे केलं वाटतं. हा फोटो गाव ना मग तिथेच काढले होते ना त्या पुलावर. तर हे बघा, अटल टनल खूप सुंदर आहे. चला तुम्हाला बाहेर गेल्यावर काच लावून घ्या. तुम्हाला काच लावून घ्या सगळे. आवाज खूप जास्त येतोय. मित्रांनो, आत्ताच अटल टनल मधून बाहेर पडलो. ही अटल टनल 9 किलोमीटरची आहे आणि जवळपास 46 किलोमीटर अंतर या अटल टनलमुळं कमी होतंय. आणि शिवाय रोहतांग पासून यायचं म्हटलं तर 4 ते 5 तास प्रवास करावा लागतो. तेव्हा आपली कनेक्टिव्हिटी लेहला होती.
पण या अटल टनलमुळं हे 9 किलोमीटरची जी अटल टनल आहे त्यामुळं ते फक्त 5 ते 10 मिनटात पूर्ण होतं आणि आपला खूप मोठा वेळ वाचतो. तर हे खूप फायदेशीर झालेले आहे भारताच्या दृष्टीनं, भारतातल्या लोकांच्या दृष्टीनं आणि टुरिझम यामुळे वाढलेलं आहे या भागातलं. तर ह्या असे प्रोजेक्ट जे असतात ते खूप फायद्याचे असतात आणि यामुळं आम्हालाही याचा फायदा घेता आला. चला पुढे सांगतोच आणखी काय काय असेल तर. मित्रांनो, बरेच वर्ष जॉब केला तेव्हा कुठेही फिरायला गेलो नाही, पण जेव्हा कोरोना झाला होता, बेडवर पडलो होतो आणि ऑक्सिजन घसरला होता, तेव्हा मृत्यू डोळ्यासमोर पाहिला होता आणि तेव्हा ठरवलं होतं की यार आपलं हे आयुष्य काहीतरी वेगळं जगायचं आहे आपल्याला. त्या वर्षीपासून ठरवलं की आपण आता नियमित फिरायला जायचं, भारत बघायचं. आपण जगात जाऊ शकेल की नाही माहिती नाही, देशाच्या बाहेर, पण भारताच्या बाहेर नक्की जाऊ, भारतापर्यंत तरी जाऊ. भारतात आपल्या काय काय विविधता आहे आणि काय काय सौंदर्य आहे ते नक्की बघू आणि ते ठरवलं. आणि ह्या ट्रिपमध्ये मग बघा हे काय काय पाहिलं आहे तर मित्रांनो, हे तुम्हीसुद्धा पाहिलं पाहिजे आणि हे खूप गरजेचं आहे आपलं ज्ञान वाढवण्यासाठी. भलेही मग त्यासाठी तुम्हाला एखादी पिगी बँक का करावी लागेल ना, लहान मुलांसारखी तुम्ही पिगी बँक करा, पैसे सेव्ह करा आणि तुमची ट्रिप नक्की सक्सेस करा आणि प्रत्येक वर्षी ट्रिप करा. खरंच सांगतो हे दिवस पुन्हा येणार नाही आहेत. मित्रांनो, काश्मीरमध्ये एक 40 दिवसाचा काळ असतो आणि तो काळ खूप खडतर असतो आणि त्याला म्हणतात चलाईकान. हा काळ असतो 21 डिसेंबर ते 31 जानेवारी या 40 दिवसाच्या काळात. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये काय आहे की शाळा ज्या आहे, आता मी इथं पाहिलं, विचारलं, काश्मीरमध्ये शाळांना ज्या सुट्ट्या असतात त्या 21 डिसेंबर ते 31 मार्चपर्यंत असतात. या काळात इथं प्रचंड बर्फ पडतो आणि त्यामुळे शाळांना सुट्ट्या दिल्या जातात. ये एप्पल का पेड़ लगाने के बाद कितने दिनों में उसको एप्पल आते हैं? इसका जो है 10 साल के बाद आता है। 10 साल संभालना पड़ता है एक पेड़, तो बनाना पड़ता है 10 साल तक। और हर पेड़ हर साल कितना एप्पल देता है? अच्छा होगा एप्पल साल में 2 बार आते हैं, एक बार? एक ही बार। और कितने आते हैं एक पेड़ को? किसी टाइम ज्यादा भी होता है, हाँ। फल के ऊपर होता है ना, जैसे हाँ हाँ हाँ, फल ज्यादा होगा तो ज्यादा इनकम होगी, ओके फल कम होगा किसी टाइम में फल नहीं होते हैं, ओके. कम होता है। और उसको आपको स्पेशली पानी वगैरह देना पड़ता, प्रोवाइड करना पड़ता? स्प्रे करना पड़ता है, स्प्रे स्प्रे साल का 5 बार 5 बार स्प्रे करना पड़ता. अलग अलग था, जैसे पत्ते का हो तो कोई और कितने साल तक एप्पल का पेड़ चलता है? तो रहता है कोई 30-35 साल, 20-35 साल, 30-35 साल। बहुत ज़्यादा चलता है फिर. हमारे यहाँ पे ये ऑरेंज आता है, हाँ मौसमी, ऑरेंज आता है, तो वो साल में 2 बार आता है. वो आता है आपके है ना, गर्म जगह है। हाँ, गर्म जगह है. और इसके अलावा और कौन से फ्रूट आते हैं यहाँ पर? ये जो बर्ड मटर जो होता है ना, नाशपाती, नाशपाती. हाँ ये है नाशपाती का पेड़, ओके, ये लगा हुआ है, नाशपाती लगा हुआ नीचे पेड़ में लगा है ना। हाँ, वो नाशपाती है. हाँ ओके. ये थोड़ा जल्दी आता है। आगे ये है नाशपाती. पियर. ये पियर है क्या? उसको नाशपाती बोलते हैं. ओके. मित्रांनो, एकदा ॲपलचं झाड लावा आणि 25-30 वर्ष ॲपल खात राहा आणि खर्चही काहीच नाही. हे हातात असलेलं छोटं ॲपल आहे, जे आता ॲपल सध्या छोटे छोटे दिसतात. पाठीमागं पाहत आहे का, झिप लाईन, आणि आता मी ते एन्जॉय करणार आहे आणि त्याचे एक्सपिरियन्स पण तुम्हाला शेअर करणार आहे. चला दाखवतो कसं आहे झिप लाईन. तर हात पकडा एकमेकाचा. काय टोचायलं? हे बघा, अशा पद्धतीनं बेल्ट लावला जातो आणि ही झिप लाईन आहे. ही झिप लाईन तिकडं जाणार आणि तिकडून पुन्हा परत आणणार. नाही बस रे. आमचा गोटू जरा घाबरतोय. हा, फर्स्ट टाइम असू दे, बस मजा येते. एवढं काय त्यामध्ये? मस्त मजा येते. चला भेवाटं लागलं. काय बोला आता. हे बघा, झिप लाईनसाठी असे बेल्ट हे करावे लागतात, वेअर करावे लागतात आपल्याला, आणि अशा बेल्टला लावूनच आपल्याला झिप लाईन करावं लागते. आणि मित्रांनो, आपल्याला जर शूट करायचं असेल ना, तर आपल्याकडं गोप्रो असणं खूप गरजेचं आहे. आमच्याकडं गोप्रो आहे म्हणून आम्ही त्यानं शूट करणार आहे. पण जर आपल्याकडं नसेल आणि आपल्याला याचे व्हिडिओही घ्यायचे असतील तर ते 500 रुपये चार्ज आहे आणि झिपलाईनचे चार्जेस आहे 300 रुपये. म्हणजे आपल्याला 800 रुपये व्हिडिओ प्लस
ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी यासाठी लागणार आहे. पण जर गोप्रो तुमच्याकडे असेल तर भाई फक्त 300 रुपयात होणार आहे. आपण जे नेहमी खातो ते हे पियर्स आहेत, हे बघा. रनिंग टाइम में पैर को हाथ नहीं लगाना. चला मित्रांनो, नेक्स्ट स्टेप पकड़ो, नीचे लगाना. पाय सरळ करा, पाय सरळ वर घे. वर कमरेला, नीचे नहीं करना है, वर कमरेला, वर कमरेला. नीचे नहीं रखना है. ये देखो एक बार. मांडीतलं वर घे जरा. हाताला हात धरा. नाही हाताला हात धरा, जाऊन सपोर्ट. सिंगल सिंगल जाओ. आपका वेट ज्यादा है, आप नीचे रहेंगे, आप ऊपर रहेंगे. चलो फिर सीधा नेक्स्ट स्टेप. यस ओके. छोटी लाइन आगे साइड घूमेगा अरे लवच जमला तुझं वापरच जमलं नाही. नीचे के बंदे कहाँ गए? नीचे के बंदे कहाँ गए? आता आमचं तिकडून परतीचा मार्ग सुरू झाला. आपण इकडे झिपलाईनने गेलो होतो, आता परत येतोय. तर याचाही हे शूट घेत आहेत. आणि हे करत असताना आपण जेव्हा परत येत असतो ना, त्याच्या जवळजवळ आल्यावर आपल्याला पाय वरती ठेवावे लागतात. कारण खाली जे छत असतं त्या छताला पाय लागण्याची शक्यता असते. बघा इथं छत आहे, तर पाय वरती ठेवले तर आल्हाद आपण त्या छताच्या वर जातो, पण पाय खाली ठेवले तर ते छतला आपल्या पायाला लागू शकतं. तर इकडे ओम भाऊन आत्ताच आलेले आहे. रवी भैया दोघं सोबत गेले होते. चलो भाई, मोबाईल पाहायचा नाही. ते झाल्यानंतर आम्ही निघालो. आपलं मनाली सोडली होती आम्ही, कारण मनाली मागच्या वेळी पाहिलं होतं, बराच वेळही दिला होता. मनालीतलं एक मार्केट होतं, माल रोड मार्केट, तिथेही जायचं होतं. पण पुन्हा म्हटलं की आपल्याला जायला खूप उशीर होईल आणि इकडं कामं खोळंबले होते आमचे बरेच. मित्रांनो, मी आता जे दाखवतोय तुम्हाला फ्रूट, हे फक्त इथंच मिळतात. इथं म्हणजे कुठं, तर मनालीला. मित्रांनो, हे नेक्ट्रीन म्हणतात याला, म्हणजे ॲपलचाच एक प्रकार आहे. हे थोडं गोड असतं, थोडं आंबट असतं आणि यामध्ये सी विटॅमिन, अँटीडायऑक्साईड भरपूर प्रमाणात असतं. आणि हे कुल्लू मनाली, लेह, द्रास अशा परिसरात मिळतं. विशेषतः थंड हवेच्या ठिकाणात हे खूप छान येतं आणि हे खायला थोडं गोड आणि थोडं आंबट लागतं. आणि हे तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला काश्मीर किंवा लेह, मनाली ह्या भागात यावं लागेल. आपल्याकडे मिळेल, एकदा टेस्ट करून बघा, खूप छान लागतं हे. आणि याचा रंग पूर्ण ॲपलसारखंच आहे, दिसायला हे पूर्ण ॲपलच दिसतंय, पण याला नेक्टर ॲपलही म्हणू शकता तुम्ही. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता निघालो आहे परतीच्या मार्गावर, तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे. तर आत्ता आम्ही आहोत अंबाला, पंजाबमधल्या अंबालामध्ये. इथं स्टे केला होता, इथं एका हॉटेलवर थांबलो होतो आणि खूप छान रूम मिळाली होती. म्हणजे आतापर्यंत मिळालेल्या सगळ्या रूमपैकी ती रूम खूप छान होती. आणि आता गाडीमध्ये बसलो आहे, तर आता जालना गाठायचं आहे. पण जालना गाठायला आणखी एक मुक्काम होणार आहे. पण असं रिलॅक्स बसलो आहे गाडीमध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की थार ही 5 सीटरच आहे, पण आम्ही एकदम छान अरेंजमेंट केली पाठीमागे. आणि हे बघा इथं विजू, आम्ही कसे आरामशीर झोपलो आहोत. बाल्कनी झाली आणि समोर बघायला पण आम्हाला एकदम मस्त आहे की रस्ता वगैरे बघायचा असेल किंवा साईड बघायची असेल तर एकदम सुटेबल आहे. खूप छान अरेंजमेंट झाला आता आमचा आरामशीर. कारण काय आहे की खूप लांबा प्रवास असेल, थांबायचं स्टॉप नसेल कुठं, 500 किलोमीटर 700 किलोमीटर, तर पाठ गळून येते. आणि पाठ गळून आल्यावर मग फार त्रास व्हायला लागतो आणि अंगदुखी सुरू होऊन जाते. त्यामुळे हे खूप सोयीस्कर झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना घरून गादी आणली होती, तर ती गादी आणल्यामुळं काय झालं की आम्हाला जाताना पण हा फायदा झाला गादीचा, की आराम करता आला. फक्त एवढं आहे की सुदर्शन आणि ओम दोघं समोर बसलेले असतात, कारण गाडी चालवणाऱ्याला पण लक्ष ठेवावंच लागतं. आणि त्याच्या बाजूला जो असेल त्याला बिलकुल झोपता येत नाही, कारण त्याला झोप आले की गाडी चालवणाऱ्याला पण झोप येण्याची शक्यता असते. त्यामुळं मग ते जागीच असतात, आम्ही आपलं रिलॅक्स असतो. तर तुम्हाला दाखव, हे बघा, हे आरामशीर गाडी चालवत आहेत. काय ओम भाऊ, हे ठरवूया. पण आता हे बघा हायवे, कारण तिकडं गाडी नाही का आपल्याला 60च्या 50च्या आतच गाडी चालवावी लागत होती, स्पीडच तेवढी ठेवता येत होती.
पण आता या रोडला आपण 100 क्रॉस करू शकतो स्पीडची, त्यामुळं आपण लवकर पोहोचू शकतो. म्हणजे काय तासाला 100 किलोमीटरही जाऊ शकतो. आता फक्त ना ब्रेकफास्ट नाही केलेला, ब्रेकफास्टसाठी थांबणार आहे. पण आता सुदर्शनचं म्हणणं आहे की डायरेक्ट जेवणच करू. बघूया आता काय होतं. तर चला सांगतो तुम्हाला पुढचं. तर मित्रांनो आता निघालो आहे आपल्या जालन्याकडं आणि रस्त्यानं जाताना महाकालचं दर्शन करून जायचा प्लॅन ठरलेला आहे. पण इथं बघा एकदम -डिग्री ऊन डायरेक्ट 41 तापमानात आलो आहे राजस्थानमध्ये. आणि इथून जयपूर एक 50 ते 60 किलोमीटर राहिलेले. तर आता निघालो आहे. तर बघूया आता. इथं चहा घ्यायला थांबलो आहे, पण चहा नाही घेणार आहे. काहीतरी कॉफी पण नाही, लस्सी वगैरे मिळाली तर लस्सी घ्यायचा प्लॅन आहे. तर बघू इथं मिळतं का, तर कारण हे तर फार अवघड आहे मिळणं इथं. आणि एक आहे की आपल्या समृद्धी महामार्गावर तरी अशी स्टॉप केलेली नाही आहे जास्त, पण ह्या दिल्ली मुंबई हायवेला जागोजागी अशा रेस्ट एरिया केलेला आहे. हा खूप मोठा एरिया असतो, मला वाटतं एक 8-10 एकरमध्ये हा एरिया असतो. आणि या एरियात व्यवस्थित ढाबा वगैरे असतं. पुन्हा तुम्हाला थांबायला, आराम करायला, पार्किंग करायला गाड्या, मग ते ट्रक असो काहीही असो, तुम्ही इथं पार्क करू शकता. आणि यातून काय होतं, मग तुम्हाला एक थोडा रेस्ट घ्यायला वेळ मिळतो. तर असं आहे. ही बघा इथं थांबलेत सगळे, वाट बघतोय लस्सी वगैरे काहीतरी थंड घेण्याची. बघूया काय मिळतं. चला तुम्हाला सांगतो पुन्हा.